सिद्धिविनायक चाळीमध्ये ते आतमध्ये घरामध्ये घेऊन गेले। मी बोललो मला माझी 5,000 रुपये फी द्या। त्यांनी काही फी दिली नाही। तुम्हाला घरी फी देतो बोलले, असे बोलले आणि घरात बसून ठेवलं। चहा पाणी पाजला आणि हात बांधले, माझे चेअरवर बसलो मी, हात बांधले। मला मारण्यास सुरुवात केली। कोणी? विशाल सपकाळे आणि संजय सोनी याची पत्नी आणि मनिता सपकाळे आणि दलाल वसंत गवई, इतक्या लोकांनी मला सतत 2-3 तास मारझोड केली। मी कसा बसा जीव वाचवला। मी बाहेर पळालो तरी माझ्या मागं कुत्रा लागलं। त्या सीडीवर येऊन मी खाली पडलो। सीडीवर खाली पोलिसांनी ते स्पॉट पंचनामा केला। पोलिसांना सगळं माहिती आहे, पोलिसांनी सगळं बघितलं आहे। रात्री मी 2 वाजता पण तिथे गेलो होतो। स्पॉट पंचनामा केला, त्यांनी स्पॉट दाखवला। मी PSI आपले पवार साहेब आणि 3 पोलीस ऑफिसर होते, टोटल 4 पोलीस ऑफिसर माझ्यासोबत होते। त्यांना मी सांगितलं, स्थळ पंचनामा माहिती सांगितली, इथे बसवलं होतं मला। त्यांनी रूममध्ये मला बांधलं, हात बांधले आणि मला सतत माझ्या पोटात, पाठीत, बरगाड्यावर, मानकडात इथे मारझोड केली। तर मी त्यांना अटॅक केला आणि बाहेर पळालो। तरी मला बाहेर अडवलं कोणी? आपलं वसंत गवई यांनी फळभाजीचा जिथे हे त्याचा धंदा आहे तिथे त्यांनी अडवलं मला आणि मला जाऊ दिलं नाही। मी अक्षरशः घाबरलो होतो आणि भिंतीच्या तिकडे एक खाडी आहे, तिकडे मी लगेचच्या निमित्ताने गेलो आणि बोरवली ॲडव्होकेट 12 जे सेक्रेटरी आहेत ॲडव्होकेट सुरेंद्र लांडगे सर यांना मी फोन केला। मला आमच्या बारचे प्रवीण डोंगरदेव ॲडव्होकेट यांनी फोन करून कळवलं की मला 10,000 रुपयाची गरज आहे। तेव्हा मी ग्रोयल मॉल इथे बारच्या निमित्ताने काहीतरी खरेदीला गेलो होतो। तेव्हा आमच्यासोबत आमचे बारचे अध्यक्ष व बरेचसे पदाधिकारी होते। तेव्हा त्यांचा एकदा फोन आला, दुसऱ्यांदा फोन आला, तेव्हा ते घाबरले होते। 10,000 नसतील तर 6,000 ते द्या। म्हटलं काय झालं आहे? नाही मला काही लोकांनी आडून ठेवलं आहे, कैद करून ठेवलेलं आहे, किडनॅप केलेलं आहे। जोपर्यंत मला पैसे देत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला सोडणार नाही। त्यानंतरही मला थोडा डाऊट झाला की हा असं का म्हणतो आहे। त्यानंतर मी परत माझा फोन कट झाला। नंतर परत मला त्यांना 2-2 मिनिटाला त्यांचे फोन यायला लागले आणि तेव्हा मी त्यांना विचारलं नेमकं काय झालं आहे ते सांगा तर मला। तर मी त्यांना म्हटलं कोण पैसे मागते, त्यांना माझा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो। तर त्यांच्या जवळचा जो फोन होता जो डोंगरदेव साहेबांचा, त्यांनी त्या आरोपींना फोन दिला व त्यांना मी बोललो की मी बोरली बारचा सेक्रेटरी बोलतो आहे, तुमच्या पैशाची काय देवाणघेवाण आहे तुम्ही बोरली कोर्टात या, तुम्ही आमच्या ॲडव्होकेटला बोरली कोर्टात आणा, आम्ही तुमच्या पैशाची काय आहे ते देणं लागत असेल तर आम्ही देतो। पण तरीही त्यांनी ऐकण्याचा विचारात नव्हते, परिस्थितीत नव्हते। त्यांनी आम्हाला म्हटले जोपर्यंत तुम्ही पैसे गुगल पेवर पाठवणार नाहीत तोपर्यंत त्यांची सुटका होणार नाही आणि त्यांच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर ती आमची जबाबदारी नाही। मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही अशा पद्धतीने का वागताय। त्यानंतर माझा जो गुगल पेचा जो मोबाईल होता तो स्विच ऑफ झाला। मग मला नंतर परत प्रश्नचिन्ह पडले की जर मी गुगल पेवर जर 6,000 रुपये पाठवले असते आणि जर त्यांनी परत जर जास्त पैशाची मागणी केली असती तर मग आपण काय केलं असतं, मग कसं काय आपल्याला त्यांना ट्रेसिंग झालं असतं। मग नंतर मी म्हटलं काहीतरी ह्यात काहीतरी गोडबंगाल आहे, आमच्या ॲडव्होकेटच्या जीवाला धोका आहे। मग तात्काळ आम्ही आणि माझ्यासोबत असलेले बिपिन दुबे आणि कमिटीचे मेंबर आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला गेलो आणि PSI पवार यांना याची माहिती दिली। PSI पवार यांनी डोंगरदेवेंच्या मोबाईलवर फोन केला व सांगितलं की दे कोण आहेत त्यांना फोन दे, मी त्यांना सांगतो। त्यांनी फोन उचलला PSI पवारचा आणि म्हटले की जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही डोंगरदेवे यांची सुटका करणार नाही, तुम्ही अगोदर पैसे गुगल पेवर पाठवा आणि तरच। तेव्हा ते PSI पवार ही शॉक झाले। त्यानंतर आम्ही तात्काळ निनाद सावंत जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बोरली पोलीस ठाण्याचे यांना भेटलो, आमचं कमिटी आणि आम्ही सर्व। तेव्हा निनाद सावंत यांनी हा सगळा प्रकार ऐकला असता त्यांनी तात्काळ त्यांच्या स्पेशल ब्रँचचे निंबाळकर आणि त्यांची टीमला आदेश दिले की तात्काळ या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करा आणि नंतर बघू काय करायचं ह्या पुढच्या। मग त्या तात्काळ आम्ही आणि निनाद सावंत यांनी सांगितल्यामुळे स्पेशल टीम आणि आमची 4 व्हीलर घेऊन आम्ही आणि आमचे सगळे कमिटीमध्ये आमचे सभासद तात्काळ घटनास्थळी चारकोप इथं गेलो असता आम्हाला सर्व प्रकार बघितला। आम्ही तर तिथे प्रवीण डोंगरदेव यांना बरेचसे लोक घेरा घालून उभे होते आणि ते त्यांच्यामध्ये होते। तात्काळ पोलिसांनी ह्या गांभीर्याचं भान ठेवून ताबडतोब सगळ्यांना अरेस्ट केलं व दोन्ही जे पोलिसांची गाडी होती त्यामध्ये भरून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं। त्यानंतर आमच्या बारचे जे प्रवीण डोंगरदेव यांचा जीव वाचला गेला।